राज्य शासनानं साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री बंधनकारक केली। मात्र साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री करणं किचकट प्रक्रिया असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स आणि सीड्स असोसिएशनच्या वतीनं राज्यातल्या बियाणे विक्रेत्यांनी एक दिवसीय बियाणे विक्री बंद ठेवून लक्ष वेधलं। पेरणीचा हंगाम 8 ते 10 दिवसांचा असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे वेळेत मिळण्यास अडचणी येणार असून विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री त्वरित थांबवावी अशी मागणी बियाणे विक्रेत्यांनी केली। या संदर्भात विक्रेते आणि शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलारिया। राज्य सरकारने राज्यातील कृषी विक्रेता केंद्रांसाठी साथी पोर्टल हे सक्तीचं केलंय आणि याच पोर्टलच्या विरोधात राज्यातील तमाम कृषी सेवा केंद्र चालकांनी आवाज उठवला आहे। एक दिवसाचा लाक्षणिक बंद केलाय, यामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान होतंय आणि पर्यायी अर्थव्यवस्था देखील ठप्प होतीये। काही कृषी सेवा केंद्र संचालक आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, हा काय बंद नेमका तुम्ही पाळलाय? साथी पोर्ट ऍप हा शासनाने आम्हाला कंपल्सरी केलेले, परंतु साथी पोर्ट ऍप द्वारे बियाणे किंवा कीटकनाशक विकणे हे खूप अवघड आणि किचकट विषय आहे। याच्या विरोधामध्ये आज आम्ही एक दिवसाचा लाक्षणिक संप महाराष्ट्रभर कृषी विक्रेते बंद करून याचा निषेध करीत आहे या ऍपचा। आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत, काय सांगाल, तुम्ही आज औषधं घ्यायला आले, तुम्हाला औषधं मिळाली? हो, सतत पावसामुळे जे आमचं कांद्याचं रोप उतरलेलं आहे, आता ते सतत पावसानं ते खाली बुरशी लागलेली आहे, त्यासाठी आम्ही औषधं घ्यायला आलेलो आहे। ते दुकानदार म्हणते आमचा आज संप आहे, त्यामुळे आमची गैरसोय हो राहिली। औषध फवारणी वेळेवर न झाल्यामुळे पिकं धोक्यात येऊ शकतात, त्यामुळे या कृषी सेवा विक्रेत्यांचा जो संप आहे त्याकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। सुदर्शन खिलारे, झी मीडिया, येवला, नाशिक।